28 जून 2025 ठिकाण वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव। सकाळी 10 वाजेच्या सुमारास गावातील मोहटा देवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी हे पूजा करण्यासाठी आले। मंदिर परिसरातच हरिभक्त पारायण संगीताताई महाराज यांचं मोहटा देवी आश्रम होतं। त्यांनी बाहेरून संगीताताई महाराज यांना आवाज दिला, पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही। जवळपास 3 ते 4 वेळा आवाज देऊनही संगीताताई महाराज यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे पुजारी चौधरी हे मंदिराच्या शेडमध्ये गेले आणि दुसऱ्याच क्षणी गोंधळ करत बाहेर आले। त्यांचा गोंधळ ऐकून आसपासचे लोक सुद्धा जमा झाले। तेव्हा समोर आलं की संगीताताई महाराज यांची कुणीतरी दगडाने ठेचून हत्या केली आहे। पण एका महिला कीर्तनकाराची हत्या कोणी का करेल? हत्येमागे कारण काय असू शकतं? या चोरीचा आणि जमिनीच्या वादाचा संशय काय आहे? यावर सविस्तररित्या उजाळा टाकणारा आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। छत्रपती संभाजीनगर मधील गंगापूर आणि वैजापूर या 2 तालुक्यांना जोडणाऱ्या हायवेवर चिंचड म्हणून एक छोटस खेडं आहे। गावात अण्णासाहेब पवारांचं वारकरी संप्रदायाची मनोभावे सेवा करणारं एक कुटुंब। त्याच कुटुंबातील संगीताताई अण्णासाहेब पवार ह्या एक होत्या। घरात वारकरी परंपरा असल्यामुळे लहानपणापासूनच संगीताताईंना सुद्धा अध्यात्माची गोडी लागली। पुढे त्यांनी आपलं सगळं जीवन अध्यात्मासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला। संगीताताई या अवघ्या 20 वर्षांच्या असल्यापासून कीर्तनकार म्हणून काम करत होत्या। 2009 मध्ये भागवत कथेची तयारी करण्यासाठी त्या वृंदावनात सुद्धा गेल्या होत्या। तिथे 2 वर्ष काढल्यानंतर त्या 2010च्या शेवटी पुन्हा गावात परतल्या आणि आपल्या कीर्तनाचा कार्यक्रम त्यांनी पुन्हा सुरू केला। त्यावेळी त्यांना वाटायचं की आपल्या गावात सुद्धा एक आश्रम असलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी गावातल्या मोहटा देवी परिसरात काही जागा विकत घेतली होती। पण त्यांना आश्रम सुरू करण्याचा योग काही येत नव्हता। पण दुसऱ्या बाजूला ते एक कीर्तनकार म्हणून चांगल्या नावारूपाला येत होत्या। अगदी काही वर्षातच वैजापूर तालुक्यातील प्रसिद्ध कीर्तनकारांमध्ये त्यांचं नाव घेतलं जाऊ लागलं होतं। जवळपास 20 वर्ष कीर्तन केल्यानंतर त्या नर्मदा परिक्रमा करण्यासाठी गेल्या। नर्मदा परिक्रमा केल्यानंतर व्यक्ती घर त्याग करतो, त्यामुळे संगीताताई महाराज यांनी सुद्धा कधीही घरी न परतण्याचा निर्णय घेतला होता। 2025च्या मार्च महिन्यात त्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली। त्यानंतर त्या आपल्या गावात परतल्या खऱ्या, पण घरी काही गेल्या नाही। काही स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार संगीताताई महाराज यांनी मोहटा देवी मंदिर परिसरात आश्रमासाठी घेतलेल्या जागेवर राहण्याचा निर्णय घेतला होता। पण यावरून त्यांच्यात आणि मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी यांच्या मुलांमध्ये वाद झाला। स्थानिकांच्या मते पुजाऱ्यांच्या मुलांचा या आश्रमाला विरोध होता। पुढे त्यांच्यातले वाद इतके विकोपाला गेले होते की संगीताताई महाराज यांनी पुजारी शिवाजी चौधरी यांची मुलं सुशील, दीपक आणि गोकुळ यांच्या विरोधात वीरगाव पोलीस स्थानकात तक्रार सुद्धा दिली होती। मी एकटी राहते आणि कुणीही रात्रीतून येऊन मला मारून टाकेल, असं संगीताताई महाराज यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं। दरम्यान वैजापूर तालुक्यातल्या सरलाबेट संस्थानाच्या मदतीने त्यांनी मंदिराच्या परिसरात नारायणगिरी महाराज कन्या आश्रम सुद्धा सुरू केलं। 5 जून रोजी रामगिरी महाराजांच्या उपस्थितीत आश्रमाचं उद्घाटन सुद्धा झालं होतं। आश्रम सुरू झाल्यानंतर संगीताताई महाराज या एकट्याच तिथे राहायच्या। आता हत्येच्या दिवसावर येऊ। 27 जून 2025 रोजी म्हणजे शुक्रवारच्या रात्री कुणीतरी त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली। दरम्यान सकाळी 10 वाजेच्या सुमारास मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी हे मंदिरात पूजा करण्यासाठी आले, पण त्यांना संगीताताई महाराज कुठेही न दिसल्यामुळे त्यांनी आश्रमाच्या बाहेरून त्यांना आवाज दिला, पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही। 4 ते 5 वेळा आवाज देऊनही संगीताताईंनी उत्तर न दिल्यामुळे ते आत गेले। तेव्हा त्यांना संगीताताई या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या। त्यानंतर त्यांनी आरडाओरड सुरू केली आणि आसपासचे लोक जमा झाले। पुढे पुजारी चौधरी यांनी संगीताताई महाराज यांच्या भावाला फोन करून तात्काळ बोलावून घेतलं। तसेच पोलिसांना सुद्धा फोन करण्यात आला। वीरगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी श्वण पथकासह घटनास्थळी धाव घेतली। तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे हे सुद्धा पोहोचले। ही बातमी अगदी वाऱ्यासारखी सर्वत्र पोहोचली। स्थानिक आमदार बोरनारे हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी प्रतिक्रिया दिली की ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। सर्व पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झाले। लवकरात लवकर आरोपीला अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सुरुवातीला ही घटना अगदी चोरीच्या अनुषंगाने केल्याचं बोललं गेलं होतं, पण जसं पुजारी शिवाजी चौधरी यांच्या कुटुंबामध्ये आणि संगीताताई महाराज यांच्यामधील वादाची माहिती मिळाली, तेव्हा या अँगलचा दुसऱ्या बाजूने तपास सुरू झाला। पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता मंदिराची कुलूप त्यांना तुटलेल्या अवस्थेत दिसली। पण याबाबत आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं की पुजाऱ्यांनी दानपेटी चोरीला गेल्याचा दावा केलाय, पण त्याची अजून खात्री नाहीये। त्यांच्या दाव्याची पडताळणी केली जाते। तसंच या घटनेचा प्रत्येक अँगलने तपास केला जाणार असंही वाघमोडे म्हणाले। शिवाय आणखी एक माहिती अशी सुद्धा हाती आली आहे की पोलिसांनी या प्रकरणात 2 संशयितांना ताब्यात घेतलंय, पण याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये।
त्यामुळे याला कोणताही खात्रीलायक दुजोरा नाही. पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर 2 महिन्यांपूर्वी संगीताताई महाराज यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार दिली होती. जर तेव्हाच त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलं असतं तर कदाचित आज त्या जिवंत असल्या असत्या.